गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. तर आज आहे सॅटरडे आणि हे आज लवकर उठले होते आणि सगळं छान घर आवरलं होतं आणि छान पुस्तक वाचत बसले होते आणि मला उठवले पण नव्हते कारण आज डबा नव्हता, त्यामुळे मला उठवलेच नव्हते हे. आणि सकाळी उठल्यानंतर एवढं छान स्वच्छ घर बघून एवढं भारी वाटलं ना, आणि सकाळचं वातावरण पण खूप छान झालं होतं. जर नवरा आपल्याला एवढा जर सपोर्ट करणार असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला. त्यानंतर मी पाणी घेतले प्यायला. मी सकाळी उठल्यानंतर आधी कोमट पाणी पिते आणि हे पाणी पिल्यामुळे जर शरीराला खूप छान फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायलाच पाहिजे. त्यानंतर श्रीजा उठली आणि ती उठली ना की खूप छान तिचा मूड असतो. अजिबात रडत नाही ती. छान खेळते सकाळी उठून. आणि काय खुर्ची बघितली, ती खुर्ची बघितल्यानंतर काय लगेच खुर्चीत बसली आणि छान खेळत होती ती. आणि त्यानंतर मी चहा बनवायला गेले, चहा बनवले आणि ऑफिसला जाणार होते, मग त्यामुळे यांना आधी चहा दिला. तर हे दोघांना खेळत होते खूप छान. आणि शिवांश एवढा समजूतदार आहे, खूप श्रीजाची काळजी घेतो. आता पण तुम्ही बघू शकता तो पकडलाय तिला पडू नये म्हणून. एवढा जर मोठा भाऊ असेल तर तो किती बहिणीची काळजी घेतो. आणि हे किती छान रिलेशन असतं ना बहीण भावाचं. आणि छोटा असल्यापासूनच एवढे एकत्र खेळले तर ह्यांचं रिलेशन, ह्यांचं प्रेम किती वाढेल ना. त्यानंतर हे किती छान एन्जॉय करत होते. मला म्हटलं मम्मी तू पण मला गोल गोल फिरव, मजा येते. मग त्याला काय फिरवलं गोल गोल. त्यानंतर मी चहा घेतले आणि सकाळचं हे व्ह्यू बघत मी चहा एन्जॉय केला. त्यानंतर श्रीजा बघा माझ्याकडं रिमोट दिली आणि मला बोलते काय टी व्ही लाव मम्मी. तर म्हटलं ठीक आहे. या दोघांना टी व्ही लावून दिली आणि मी गेले नाश्ता बनवायला. तर नाश्त्याला आज बनवणार होते मी शेवयाचा उपमा. तुम्ही जर तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही ही रेसिपी त्यांना करून घालू शकता, किंवा हा पदार्थ तुम्ही त्यांना करून घालू शकता. हे खूप हेल्दी आहे. आणि जर तुमच्या मुलांना मॅगी आवडत असतील तर हे नक्की खातील ते. आणि हे करत असताना तुम्ही जरा मॅगी मसाला ह्यामध्ये घातला तर ते खूप आवडीनं खातील. त्यामुळे हे रेसिपी तुम्ही बघून त्यांना करून घालू शकता. आणि काय मग मी फोडणी द्यायला सुरुवात केली. तर बघा कांदा छान परतून घ्यायचं तेलात, मोहरी आणि जिरं घालायचं. त्यानंतर कांदा घालायचं, छान परतून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो घालायचं, टोमॅटो पण छान परतून घ्यायचं. आणि ते एकत्र झालं ना तर मग तुम्ही तिखट घालू शकता, चटणीसुद्धा घालू शकता. नाहीतर नाही घातली तरी चालेल, मिरची पण घालू शकताय. तर मी मिरची थोडी कमी घातली होती कारण शिवांश आणि श्रीजा खाणार होते, त्यामुळे मी थोडंसंच घातली मिरची. त्यानंतर हळद घातली, छान परतून घेतले. हळद सगळं एकत्र झालं ना मग पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर त्यात मीठ घालायचं आणि पाणी छान उकळू द्यायचं. पाणी उकळलं ना मग ते भाजलेले शेवया आपण त्यामध्ये घालायचे आणि छान परतून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर आला. त्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं 2 मिनटं. छान वाफेनं शिजतं हे. तुम्ही बघू शकता किती छान शिजले आणि किती छान कलर आला आहे. त्यानंतर मी शिवांशला दिलं कारण शिवांशला खूप भूक लागली होती, मग त्याला आधी दिलं. आणि मग दोघं बसले होते बाहेर. तुम्ही तुमच्या लहान मुलांना ही रेसिपी नक्की करून घाला, खूप आवडीनं खातील ते. त्यानंतर हे दोघे बाहेर बसले होते. मग काय शिवांशला आधी दिलं. मग श्रीजाला म्हटलं तुला देऊ का, तर हां बोलली लगेच ती. त्यानंतर मी घेतले. श्रीजा काय खात नाही, तिला मी भरवते, त्यामुळे मी घेतले. आणि आम्ही तिघं बसून खात होतो. पहिला शिवांशला एक घास चारला कारण ते खूप गरम होतं, त्यामुळे पहिला शिवांशला चारलं. श्रीजाला म्हटलं तुला देऊ का, तर हां बोलली. तर असं आम्ही तिघं सकाळचा नाश्ता एन्जॉय केला. थँक्यू फॉर वॉचिंग.